शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी पहाटे 4 ते 6 या वेळेत काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सकाळी 6:30 ते 7 या वेळेत महाआरती पार पडली। त्यानंतर सकाळी 7 वाजता कावडीचे आगमन आणि स्वागत करण्यात आले। सकाळी 8 ते 11 या वेळेत कावडी मिरवणूक काढण्यात आली। सकाळी 11 ते 12 या दरम्यान प्रवरा संगम येथून पायी कावडीने आणलेले गंगाजल श्री दगडादेवीच्या चरणी अर्पण करण्यात आले। दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ झाला, तर रात्री 7 ते 8 भव्य छबिना मिरवणूक करण्यात आली। रात्री 9 ते 11 या वेळेत हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज निकम आखतवाडा शेवगाव यांचे जाहीर हरिकीर्तन झाले। तसेच कीर्तनपूर्वी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला। रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत भव्य जंगी हंगामा कार्यक्रम झाला। रात्री 9 ते 11 या वेळेत होम मिनिस्टर विजय साबळे प्रस्तुत महिलांसाठी खेळ पैठणीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यात्रेच्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या निकाली दुरुस्ती स्पर्धेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते। परिसरातील नामांकित मल्लांनी सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली। अंतिम फेरीत सौरभ मराठे यांनी दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यावर मात केली आणि दगडवाडी केसरी हा मानाचा किताब पटकावला। विजेत्या सौरभ मराठे यांचा फेटा, चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। त्यांच्या विजयानं प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। उपविजेत्याला सन्मानित करण्यात आलं। संपूर्ण यात्रेचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र दगडवाडी यांनी केले। धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरेचा संगम असलेली ही यात्रा यशस्वीपणे पार पडल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विशाल कराळी, पाथर्डी।